नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि आतून खमंग असा मसाला असलेली डाळ कचोरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आज आपण कचोरी बनवतोय, तर कचोरी बनवायसाठी आपण पहिलं कणिक मळून घेऊया. कणिक मळायसाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, सपाट वाटी. आता तो मी याच्यामध्ये घालून घेते. याच्यामध्ये ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा ओवा घेतला मी. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, तूप किंवा तेल काहीही घालू शकता. मी इथं तूप घालते. तूप मी थोडंसं गरम करून घेतलं आहे, कारण पातळ होण्यासाठी, घट्ट होतं म्हणून. असं कडकडीत मोहन केलेलं नाही आहे. तेलसुद्धा असेल तर कोमटच गरम करून घ्या, काहीही घातलं तर चालेल. हे 2 वाटी मैद्यासाठी 4 चमचे तूप घेतलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे लावून. कचोरीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मोहन. कचोरी आपली खुसखुशीत होण्यासाठी मोहन बरोबर प्रमाणात पाहिजे, तरच आपली कचोरी खुसखुशीत बनते. मोहनचं प्रमाण बरोबर आहे. हे बघा, अशी घट्ट मूठ ओळी पाहिजे. हे आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. जास्त घट्ट मळायचं नाही आहे आपल्याला. हे बघा, डो माझा मळून झाला आहे आणि घट्ट मळलेला नाही आहे, एकदम सॉफ्ट मळला आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट मळला आहे, कारण कचोरीला असा सॉफ्टच लागतो, पुरीसारखा घट्ट लागत नाही. आता हे मी 15 मिनटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून देते. कचोरीच्या सारणासाठी एक मसाला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा धणे घेतलेत, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि 2 सुक्या मिरच्या घेतल्यात. आता हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, मसाला आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे. हा असा मसाला थोडासा एकदम बारीक केलेला नाही आहे, थोडासा मोठा मोठा आहे एकदम. सारणासाठी इथे मी मूग डाळ घेतली आहे. ही मी अर्धी वाटी मूग डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती, तर ती आता 1 वाटी झाली आहे. म्हणजे ही 1 वाटी भिजलेली मूग डाळ आहे. आता ही मी मिक्सरला मोठी मोठी वाटून घेणार आहे. कचोरीचं सारण बनवण्यासाठी इथं कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे. आता याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे, धने, जिरे, बडीशेप आणि 2 वाळलेल्या मिरच्या, हे जे मिक्सरला बारीक करून घेतले ते आता हे तेलामध्ये घालते. तेल जरा गरम झालं आहे, जास्त पण कडक करायचं नाही ते. आता त्याच्यामध्ये हा बारीक केलेला मसाला आपण होता तो 1-2 चमचे मी घातला आहे आणि हा परतवून घ्यायचा आहे. गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आपल्याला, मसाले आपल्याला जळायला नकोत म्हणून. थोडंसं खिसून आलं घेतलं आहे, ते घालते. हे आपल्याला असं परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. इथे मी 2 चमचे बेसन घालते आणि हे पण बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा वास पूर्ण गेला पाहिजे. गॅस एकदम बारीक ठेवायचा. बारीक गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. बेसन घातलं की बाहेर जसं आपल्याला कचोरी खायला भेटते तशाच चवीची कचोरी आपली बनते. बेसन भाजून झालंय, बेसनचा वास आलाय. आता याच्यामध्ये मूग डाळ आपण जी दरदरीत वाटून घेतली होती मोठी मोठी, ती घालायची. मिक्स करून घेते व्यवस्थित. याच्यामध्ये आता थोडासा गरम मसाला चिमूटभर आणि थोडासा आमचूर पावडर घेतली आहे, ती घालते. आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ते घालते. हे परतून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, कारण मसाला डाळ आपली करपू शकते, म्हणून गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदम चिमूटभर साखर. हे पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मस्त खमंग असा वास यायला लागला आहे सारणाचा. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण हे करपू नये आणि व्यवस्थित भाजलं जाऊ दे म्हणून. एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे. असं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सारण. हे सारण आता आपलं भाजलं आहे. आता गॅस मी बंद करते आणि सारण हे पूर्णपणे नॉर्मल होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झालं की मगच कचोरी करायची आपल्याला. हे सारण आता थंड झालं आहे, एकदम असं सुटसुटीत झालं आहे. आता आपण कचोरी बनवून घेऊया. हे डो पण आपला मुरला आहे. आता हे सॉफ्ट झालेलं आहे. याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत.
तुम्हाला केवढी मोठी छोटी कचोरी हवी आहे त्या हिशोबानं गोळे करून घ्यायचे. हे बघा, हे एवढे एवढे मी गोळे करून घेते. असे सगळे मी गोळे करून घेते. त्याला तेल लावायचं नाही, तूप लावायचं नाही, पीठ लावायचं नाही, काही लावायचं नाही. हे असेच कोरडे नुसते लाटून घ्यायचे आहेत. आणि आपण सॉफ्ट मळले त्याच्यामुळे हे लाटले पण जातात व्यवस्थित. आता हे मी एवढं असं लाटून घेतले. आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं. हे बघा, किंवा पुरणाचा उंडा कसा आपण भरतो तसं सुद्धा सारण भरलं तर चालते. हे बघा, हे असं पाट आपल्याला पातळ करून घ्यायचे म्हणजे सारण आपलं भरपूर भरते बसते. हे असं अंगठ्याने दाबून घ्यायचं आहे. आणि हे अंगठ्याने आणि हे असं करून गोळा करून घ्यायचं. आणि हे वरचं असते ते थोडंसं काढायचं आणि हे असं करून हे असं करायचं म्हणजे सारण आपलं सगळीकडे पसरतं. हे असं ठेवते मी. असेच सगळे उंडे भरून घेते. हे बघा, हे असं हातातनं करायचं असेल तर हे असं जसं आपण पुरणाचा उंडा भरतो अगदी तसंच आपल्याला हे वरचं पातळ पातळ करून घ्यायचं आहे, खोलगट बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. हे गोळे आपले आता असे भरून झालेत कचोरीचे. आता हे आपल्याला पसरायचे आहेत. पसरताना हे आपल्याला असे पसरायचे आहेत. हे आपला हाताचा हा भाग असतो ना, तो असा बरोबर मधी दाबायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की आतलं सारण आहे ना आपलं सगळीकडे व्यवस्थित पसरते. आणि हे असंच करून आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला हे आपल्याला असं दाबायचं आहे आणि मग नंतर हे असं करायचं आहे. हे बघा, हे असंच आपल्याला करून घ्यायचं. बाकीचं पण मी हे असंच करून घेते. हे बघा, कचोरी आपले सगळे असे चपटे करून झालेत. आता तळायचे. तळायसाठी मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे. तेल आपल्याला एकदम जास्त तापवायचं नाही. कचोरी नेहमी ही कोमट तेलामध्येच तळायची असते. एकदम म्हणजे जास्त कडकडीत करायचं नाही. हे बघा, हे मी गोळा टाकून बघते. गोळ्याला खाली बुडबुडे यायला लागले आणि ते तिथंच बसलेलं आहे. अशा वेळेला कचोरी टाकायची आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. हे बघा, मी आता एक कचोरी सोडते. अजिबात जास्त असं कडकडीत झालेलं नाही. ते खाली बसली आहे कचोरी. दुसरी पण सोडते. जास्त सोडू नका. जितकं कढईमध्ये बसेल तितकंच सोडा. जोपर्यंत ते भाजून पूर्णपणे तळून वर येत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं नाही. एकदम बारीक गॅसवर शिस्तीत तळून घ्यायची कचोरी, तरच ती आतपर्यंत भाजते आणि खुसखुशीत होते. हे बघा, इकडच्या साईडला एक कचोरी आपली वर येते. तर त्याच्यावर आपल्याला तेल टाकत राहायचं. कचोरी वरती आली ना मग त्याच्यावर तेल टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित फुगते. मस्त अशी कचोरी आपली फुगायला लागली आहे याच्यावर तेल टाकताना. हे बघा, आता ही कचोरी मी पलटते. ते एकदम बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असा रंग येतो ह्याला. एका साईडनी हा रंगाला, दुसऱ्या साईडनी पण आपल्याला असाच रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असा कलर आला आहे आपल्या कचोरीला आणि व्यवस्थित अशी फुगली आहे. ही मी कचोरी काढून घेते. दोन्ही कचोऱ्या आपल्या छान अशा फुगल्यात. हे बघा, मस्त अशी कचोरी बनली आहे. हे आता असेच मी सगळ्या कचोऱ्या तळून घेते. तयार आहे आपली घरगुती खमंग मूग डाळ कचोरी. एकदम टम्म फुगली आहे. खुसखुशीत अशी कचोरी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.